तर गाईस आपण आलो आहे आजीचा पिझ्झा खायला. आजीचा पिझ्झा आजीनी बाटली काढली पण दिली. उघडतात कसं आम्हाला माहित नाही, बघूया ना. माहिती गेला ऍक्टिंग करतोय फक्त. उघडली बसलोय आता सर्व या जागेचं नाव तसं आजीचा पिझ्झा नाही, फॉर्च्यून पिझ्झेरिया आहे. महत्वाचं आहे, महत्वाचं आहे. तर आमच्या इकडे एक इटालियन आजी आहे जी चांगले इटालियन टाईपने पिझ्झा बनवते. त्यामुळे आपण आजीचा पिझ्झा बनवतो. आजीने मस्त सोय केलेली आहे पार्किंग आजीने पार्किंगची पण सोय केलेली आहे. आणि सगळं आता बघू सर्व्हिस कशी आहे, टेस्ट कशी आहे, पुढचे सर्व्हिस. आपले पिझ्झा पण आले आहे. पिझ्झा पण आला. नावं जरा कठीण आहे तिथे. काय काय नावं जरा कठीण आहे तिथे बोलायची, तर मग तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या, त्यानंतर ऑर्डर करा. एकदम बरोबर बोललाय तो. आम्ही पण ते आम्हाला पॅम्पलेट घेऊन दाखवलेलं, त्या पॅम्पलेटवर असं पॉईंट करून नावं सांगितली. नंबर आहेत नंबर आहे. प्रत्येक नावा मागे नंबर आहे. नंबर सांगितलं तरी विषय हे ना, एक संपव मग दुसरं लोक घेतात आता. असं करायचं. चला आपण हे घे. तर आता आपण खातोय. सुरेश शेट रिव्ह्यू देणार, त्यांना एक बाईट खाल्लेला आहे. कसा आहे पिझ्झा? तुम्ही हे बघा, हे बघा. आणि असा रिव्ह्यू कोण देतं का ते? काय काय आहे त्यामध्ये ते सांग. हे बघा तुम्ही हे ज्याने कळू शकतं. हां, हे एकदम परफेक्ट इटालियन टाईप बनवलेलं आहे. डॉमिनोजमध्ये असं नाही भेटणार तुम्हाला. आम्ही आजपर्यंत डॉमिनोजच केलंय. हां. पहिल्यांदा आयुष्यात बाहेर कुठेतरी खातोय. खूप चांगला दिसतोय. ठीक आहे, मग आता आपण बंद करू ब्लॉग. आता मलाही खायचं, नंतर बोलू. हा आमचा चुलुंडकर, त्याला एक पिझ्झा खाता येतोय. मस्त तरी प्लेटमध्ये पिझ्झा घेतलेला. असा होता. हाच होता. हे इकडे होतं. हे तुम्ही बोलले की हे मला पाहिजे. हे लावून असं दिलं. मी असं घ्यायला गेलो, इकडे अरे नाही तिकडे होतं. तिकडनं असं घ्यायला गेलो मी. हां, काय नाही, काय हात नाही लागला. परफेक्ट असा प्लेस होता, प्लेस पिझ्झा असा. मी असं घ्यायला गेलो आणि असं आलो तर बघितलं की अशी प्लेट होती. आणि मग मी विचारलं पिझ्झा कुठे होता, तर पिझ्झा मला वाटतं या पिझ्झामध्ये प्रॉब्लेम आहे. आज असं पुढे मारते कुठला आहे डिप्रेशनमध्ये होता. पिझ्झा डिप्रेशन मध्ये होता. हॅलो गाईज, आज आपल्याला तिथे जायचंय. आपण ब्लॉग बनवतोय आणि हे झाले. आपण आहे काय क्वेरिम बीचला, क्वेरिम केव्ह साठी. चला आता जाऊया. तर ह्या सरांनी काहीतरी शोधून काढलंय केव्ह वगैरे. आम्ही जाणार वॉटरफॉलला होतो, पण तिकडे पाणी नसेल तर शिव्या खायला तयार होते ते. नंतर बोललो असू दे, सेफ राहूया आपण. आणि हे कुठेतरी आणलंय त्याने आता. काय सर? तुम्हाला आवडेल आणि आमच्या लोकांना पण आवडेल. तुम्हाला पण आवडेलच. तेच बोललो मी. पुढचा नजारा ते जा. आम्ही असं चालले आहोत. नजारा तर मस्त आहे. बघा आमची पोरं किती सेक्सी दिसत आहेत आज. एकदम सेक्सी दिसत आहेत आमची पोरं. आणि मी शेटला बघा. आम्हाला पण
बघ पाठी पण धडपडी. हा नाही तर आम्हाला तसं सगळंच येतो. आम्ही सर्फिंग पण करतो, सगळं करतो आम्ही. इकडे मस्त नजारे आहे, माउंटन आहे, बीच आहे. या लोकांना वेगळंच काय वाटतं नेहमी. हे 3 लोक बघा कसे हसताय. बोलू काय? बोल भाई, तू बोल. काल फोटो सगळे लावतो. काल रात्री काय बघणार होता तू? बोल. मी बघणार होतो, तो बघणार होता, तू बघणार होता का? मी सजेस्ट करायला फक्त उतावला कोण होता ते मला नाही माहिती. सजेस्ट कसं का केलं? डोक्यातच कसं आलं स्विमिंग इज प्रोहिबिटेड. ते बघायचं. स्विमिंग नाही करू शकत इथे. सरांना स्विमिंग येत नाही तरी स्विमिंग करायचं खूप ख्वाहिश आहे. थोडी तर येते यार, थोडीशी येते. थोडीशी स्विमिंग काय असते तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला. तेच थोडीशी तर मला येते. हे दोघांना स्विमिंग नाही येत पण स्विमिंग करायचं भरपूर हाऊस आहे. मला येते थोडीशी. आम्हाला ड्रायव्हिंग पण नाही आहे. ड्रायव्हिंग करायचं पण भरपूर आहे. ते अभिषेकला तो विचारत असतो की बाबा काय गिअर वगैरे टाकायचं तर सांग. माझे गिअर चांगले को पायलट आहेत ते, को ड्रायव्हर, को पायलट. अलाउड नाही. तो गेला. काय बोलला? साईड अलाउड नाही काहीतरी बोलला. अलाउड नाही. व्हिडिओ काढायला अलाउड नाही. ओके तर गाईज भेटूया आपण इकडे. व्हिडिओ समाप्त. एक्वेरियम केव सध्या तरी भोगात दिसतोय. केव तर नाही बघू शकतो तुम्ही. नॉट वरती. इथून असं यावं लागतं असं इथून. आणि आता देशाई जातोय. सुलूनकर जातो. मी पण जातो. इथे पण पाणी येते. इथे अजून मस्त पाणी. आज जाऊन बघूया आपण 2 मिनिटात. ते असं आहे. कसं वाटतं माहिती बॉईस? खूप भारी वाटतं. खूप भारी. तुमच्यात जास्त मस्ती असेल तर तुम्ही कुठे येऊ शकता. जसं आमच्या चुरुडीकर्ज मध्ये मस्ती आहे. हे बघा फोटो स्टाईल बघा, स्टाईल. पाणी येते पाठीवर. म्हणजे थोडं पण स्विमिंग येत नाही. बस जास्त काय एवढं काय नाही इकडे. पाणी येते एका बोगद्यातून बस. बघा दुसरीकडे साऊथ गोवा फिरण्यासारखं एकदम मस्त. आवडला आम्हाला. हे बघा यांना पण हे घाबरतात सर्व ट्रेकिंग करायची. पण ट्रेक झाले की फोटो असे काढतात जसे की मोठा जिगरा घेऊन ट्रेक करत आलं. ते बघा कसं घाबरत जातात. मी अजून जरा पुढे जातो. असं तर दिसत आहे. इथे शेवाळ फार. हे दिसाय बाजूला लावून ना, दिसतोय ना जरा कॅमेरामध्ये. दिसाय फोटो काढू. हे बाजूला लॉड इथे उभे आहे आणि तो बघा कुठे जातो. केव इथे. त्याला वरती बघून यायचंय काय म्हणून तो वरती जातो. ते बघा
प्लॅटू आहे बोलतो. आणि हिला जायचं आहे का? जाऊ शकतो. हे मंजुमल बॉईज सारखं कोणी आहे वाचवणार नाही तू धडपडलास तरी. गेलास बाय बाय. पण जिथे एवढी मोठी ट्रेक केली ते बटरफ्लाय बीचवर, हे तर सिम्पल वाटतं, तर ट्राय करू शकतो. पण काय बघण्यासारखं आहे नाही वाटतं. तो आलाय परत. हा आता दुसरा चुलुडकर पण जाते. हे चालले दुसरे. हे सुरेल लोक रे, तिघ चुलुडकर असतात. यायला अवघड आहे रे. चला बघू आता येतील कशा. तो रिव्हर्स गेअर मध्ये येतोय तो. हा बोलतो रघु घरी तरी सेफ अँड साऊंड जायला पाहिजे. ऍटलिस्ट त्याची बॉडी तरी जायला पाहिजे. हे पडले धडपडले डायरेक्ट. खरंच अवघड होणार आहे. येतील आता हे परत. गायत्री धडपडतील गायत्री तर उतरतात. बघू आता कुठे गेलेत. ये बा लवकर ये चल. उतरायला घाबरलाय तो. बसू ते फुकट पोच देतोय पण घाबरलाय तो. सुरेल घाबरले. सुरेल आरामात आरामात. उलटा आहे सुरेल उलटा आहे. बॉटल पडली आहे बाहेर घालू नको. सुरेलला पण सांग. हे सुरेलला पण सांग. आता झालं असतं मंजुमल बॉईज पार्ट 2. त्याच्यात 3 लोक गेले असते. वाचवणार कोणी नसतं. वाचवणार कोणी नसणार. 3 लोक एवढे शॉर्ट फिल्म बनली. शॉर्ट फिल्म बनली असती एवढीशी. बॅरिकेडिंग होती वरती. तुमच्यासारख्या लोकांसाठीच होती. इझिली जाऊ शकतात तसं, पण बॅरिकेडिंग होती. आणि आम्ही परवाच बघितलंय की बॅरिकेडिंग असं नाही. गेला का नाही रे? हे काही माझं पाय स्लिप होते. हा बोलवलं ना तुला कोणी? चला आता रिटर्न जाऊ बाहेर. नंतर शूट करू. अरे मी बोललो बघून येतो. नाही बोललं बघून येऊया. चला राम राम. हिला तर काही इन्व्हिटेशन नाही, कन्फ्युजन नाही. हा असंच चाललंय. चला. तर मित्रांनो बघू शकतात हा सुरेल सानप आहे. हा इकडे फोटो काढण्यासाठी तडपतोय. आणि हा अभिषेक मस्कर हा त्याला घेऊन जायचा ट्राय करतोय. आता बघू पुढे काय होतं. जा ना तू मदत कर त्याला. आणि मी जा मदत कर रे. हे बा खेचतोय. यस यस. नाही शेवटी सक्सेसफुल झाला हा इथे यायला. फोटो काढणार कोण आहे? हा ते पण एक प्रश्न आहे. बाहेरून असं दिसत आहे.
इथून आत गेलो. हे बघा, इथून असं इथे